नमस्कार. सध्याच्या परिस्थितीमध्ये हृदयविकाराचा जो त्रास आहे तो बऱ्याच लोकांना खूप कमी वयापासूनच जाणवायला लागलेला आहे. अगदी जर सर्व्हे केला तर जे आपण मेट्रो सिटीज आहेत तिथे जवळजवळ 40% वरची जी लोकं आहे म्हणजे टोटल पॉप्युलेशनच्या, तर त्यांना कुठे ना कुठे कमी अधिक प्रमाणात हृदयविकाराशी संबंधित त्रास जाणवतो. जसं की काही वॉकिंग करत असतील, दिवसभराच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतील तर त्यामध्ये अतिशय म्हणजे कामाचा व्याप इतका असतो की त्यांना स्वतःच्या हार्टशी रिलेटेड प्रॉब्लेम्स समजायलासुद्धा खूप फोकस करावा लागतो. आणि त्यामुळे होतं काय की जर छोटासा प्रॉब्लेम असेल त्यांच्या हृदयाशी रिलेटेड, हार्टशी रिलेटेड, तर तो लक्षात येत नाही. आणि मग 45 क्रॉस केल्यानंतर तो जो छोटा प्रॉब्लेम होता, छोटी समस्या जी होती ती कंट्रोलमध्ये येण्यासारखी होती, ती 45 क्रॉस झाल्यानंतर अतिशय मोठ्या स्वरूपात ती समस्या निर्माण होते. तर त्यासाठीच मी हा एक छोटा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. मी 20 वर्षापासून योगा अभ्यास करतो आहे आणि जे पण हृदयाशी संबंधित जे काही अभ्यास असतात ते त्याच्याशी रिलेटेड मी काही गोष्टी सांगणार आहे. तर हृदयाशी संबंधित काही जे समस्या आहेत त्यावरती जर तुम्हाला वर्कआउट करायचं असेल तर तुम्ही डीप ब्रिदिंगचा अभ्यास करायला पाहिजे. डीप ब्रिदिंग म्हणजे काय, तर तुम्ही श्वास घेऊन मध्ये कुंभकचा अभ्यास करायला पाहिजे, जो मी आधीच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा सांगितलेला आहे की तुम्ही डीप ब्रिदिंग करा, म्हणजे श्वास घ्या आणि तो श्वास रोखून धरण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला तुम्हाला थोडंसं जे नवीन असल्यासारखं वाटेल की आपल्याला जमत नाही आहे, पण कधी तुम्ही 5 सेकंड्स श्वास रोखायला सुरुवात कराल, मग 5 ते 10 सेकंद होतील, 15 सेकंड्स होतील, असं हळूहळू तो जो ड्युरेशन आहे ती ड्युरेशन आपल्याला वाढवायची. आणि एकदा जर तुम्हाला हा अभ्यास करायला सुरुवात केली की तुम्हाला अगदी आठवडाभरामध्ये लक्षात येईल की तुमचा चालताना जे तुम्हाला धाप लागायची, श्वास वाढायचा, त्यावरती हळूहळू तुम्ही स्वतःच मला फीडबॅक द्याल की त्यामध्ये फरक पडलेला आहे. आणि कारण की ह्या अभ्यासाने नेमकं काय होतं की तुमची जी हृदयाची जी कार्यशैली आहे ती इम्प्रूव्ह होते, क्षमता वाढते. ठीक आहे. आणि हा खूप बेसिक पातळीवरचा अभ्यास आहे. अगदी 12-15 वर्षाची मुलंसुद्धा हा अभ्यास करू शकतात. याच्याने तुमचं जे हार्ट आहे त्याची जी काम करण्याची क्षमता आहे ती वाढते. ठीक आहे. आणि मी हा अभ्यास आधीपासून करत आलेलो आहे आणि त्याचा मला खूप फायदा झालेला आहे. ठीक आहे. ओके. आणि यानंतरसुद्धा मी असे स्मॉल व्हिडिओज घेऊन तुम्हाला नवीन अभ्यास करायला लावणार आहे योगाचा. ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.